नमस्कार मंडळी. कुंभ राशीच्या सर्व प्रेक्षकांचे आपल्या चॅनेलवर मनपूर्वक स्वागत आहे. कुंभ राशीचे लोक मुळातच खूप विचार करणारे, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारे आणि प्रामाणिक असतात. पण अनेकदा इतरांचा विचार करण्याच्या नादात ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात. येणारा हा नवीन महिना तुमच्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे? घरातील वाढती जबाबदारी, मुलांचे शिक्षण आणि स्वतःचे करिअर यांचा ताळमेळ कसा बसवावा? विशेषतः आमच्या महिला वर्गासाठी, नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आणि घरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना काय नवीन फळ देईल? जर तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीची राशी कुंभ असेल तर हा व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी घरातील सुख शांती आणि पैशांची आवक वाढवण्यासाठी काही अत्यंत सोपे घरगुती उपाय मी सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे संपूर्ण आणि सविस्तर मासिक भविष्य. करिअर, शिक्षण आणि आर्थिक स्थिती. सर्वात आधी आपण बोलूया पैशांबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल. जे तरुण तरुणी सध्या नोकरीच्या शोधात आहेत किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी या महिन्याचा पहिला पंधरवडा खूप शुभ आणि सकारात्मक आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. फक्त अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. नोकरदार महिलांसाठी हा काळ अत्यंत प्रगतीचा आहे. घर आणि ऑफिस अशा दुहेरी आघाड्यांवर तुम्ही उत्तम कामगिरी कराल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी मिळेल. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांच्या व्यापारात वाढ होईल. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर पैशांच्या बाबतीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला आहे, पण महिलांनी घरगुती बजेट सांभाळताना अनावश्यक खर्च टाळायला हवा. भविष्यासाठी सोन्यात किंवा चांगल्या योजनेत केलेली गुंतवणूक या काळात खूप फायदेशीर ठरेल. कुटुंब आणि नातेसंबंध. कौटुंबिक जीवनाचा आणि नात्यांचा विचार केल्यास कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा ठरेल. अनेकदा कामाच्या व्यापात आपण कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, पण या महिन्यात जोडीदारासोबत आणि मुलांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे किंवा त्यांच्या शिक्षणातील यशामुळे घरातील वातावरण आनंदी आणि समाधानी राहील. जे तरुण विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचे लग्न जुळून येण्याची दाट शक्यता या महिन्यात निर्माण होत आहे. सासरच्या मंडळींकडून महिलांना पूर्ण सहकार्य मिळेल आणि घरातील जुने मतभेद संपुष्टात येतील. एक छोटीशी काळजी मात्र नक्की घ्यायची आहे. घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा जोडीदाराशी संवाद साधताना रागावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा. शांततेने घेतलेले निर्णय कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतील. आरोग्य आणि जीवनशैली. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि या महिन्यात तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. खास करून आमच्या महिला वर्गाने स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. धावपळीमुळे पाठदुखी, कंबरदुखी किंवा वाढलेला थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. घरातील 45 ते 65 वयोगटातील किंवा त्यावरील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची आणि त्यांच्या जुन्या आजारांची विशेष काळजी या काळात घ्या. बीपी, शुगर किंवा सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी वेळेवर औषधे घ्यावीत. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी रोज सकाळी किमान 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा किंवा प्राणायाम नक्की करा. यामुळे दिवसभर सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. विशेष घरगुती उपाय आणि सांगता. आता पाहूया या महिन्यातील काही अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय जे तुमचे नशीब अधिक उजळवतील. घरात सकारात्मक ऊर्जा आणि पैसा टिकावा यासाठी महिलांनी दर शुक्रवारी आणि मंगळवारी संध्याकाळी तुळशीजवळ आणि उंबऱ्याजवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावावा. कुंभ राशीचा स्वामी शनी असल्यामुळे शनिवारी मारुतीरायाचे दर्शन घेऊन हनुमान चालिसाचे पठण करा. शक्य असल्यास शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला किंवा गरजूंना अन्नदान करा. यामुळे तुमच्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होतील. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कुंभ राशीच्या तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंटमध्ये जय बजरंगबली किंवा तुमची कुलदैवताचे नाव लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि तुमचा महिना आनंदात जाओ.